निवडणुकीनंतर तुमचे मत निकालात कसे बदलते हे तुम्हाला माहीत आहे का? ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील रिटर्निंग ऑफिसर हाताळतात. मतमोजणी एका विशिष्ट केंद्रावर होते, जिथे अनेक टेबल्स असतात आणि प्रत्येक टेबलावर एका मतदान केंद्राचे ईव्हीएम हाताळले जाते. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होते. सर्वात आधी टपाल मतपत्रिकांची पोस्टल बॅलट्स मोजणी केली जाते, ज्यामध्ये लष्करी जवान, ज्येष्ठ नागरिक आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसारख्या विशेष मतदारांच्या मतांचा समावेश असतो. त्यानंतरच ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होते. स्ट्रॉंग रूममधून ईव्हीएम मशीन्स एकामागून एक आणल्या जातात. प्रत्येक मशीन उघडण्यापूर्वी त्याचे सील आणि सिरियल नंबर व्यवस्थित तपासले जातात. त्यानंतर बटन दाबल्यावर त्या मशीनमध्ये नोंदवलेली प्रत्येक उमेदवाराची मते स्क्रीनवर दिसतात. ही प्रक्रिया प्रत्येक फेरीनुसार सुरू राहते. त्यानंतर प्रत्येक मतदारसंघातून यादृच्छिकपणे रँडमली निवडलेल्या 5 मतदान केंद्रांच्या व्हीव्हीपॅट स्लिप्स उघडल्या जातात आणि त्या ईव्हीएमच्या निकालाशी जुळवून पाहिल्या जातात. सर्व काही अचूक असल्याची खात्री पटल्यावर रिटर्निंग ऑफिसर अंतिम निकाल जाहीर करतात. अशा प्रकारे तुमचे एक मत निकालात बदलून सत्तेत कोण येणार हे ठरवते. अशाच उपयुक्त माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.